थोडं आतमध्ये या खोलीमध्ये फिरल्यावर आम्ही पुढे जायला निघालो। ही खोली थोडी आतून अशी दिसते, मधला भाग रिकामा आहे। इथून खाली उतरलं की इथे बसण्यासाठी बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत। आम्ही पुढे निघालो। स्वच्छता तशी चांगली आहे, पण निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर हे पालापाचोळा वगैरे दिसणारच। थोडं पुढे गेल्यावर डावीकडे छोटंसं ॲक्वेरियम होतं, त्याच्यामध्ये मासे आणि कासव ठेवलेलं होतं। बसण्यासाठी छान सोय केली आहे। या इथं बहुतेक जेव्हा शाळांच्या सहली येतात त्यावेळेस मुलांना इथे बसवून थोडीशी माहिती दिली जात असेल। या इथे बरीच माहिती आहे, इथे बरेच पोस्टर्स लावलेले आहेत आणि इथे मुलं बसत असतील। छान वाटलं। त्याच्याच शेजारी इथं थोडं फॅन्सी थोडंसं बसण्यासारखं इथं केलेलं आहे। छान आहे, काहीतरी क्रिएटिव्ह। थोडीशी फोटोग्राफी केल्यावर आम्ही पुढे निघालो। या इथं आणखी एका जातीचा साप आहे। इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पॉज करून झूम करून बघू शकता। दिवड काहीतरी साप आहे, तो बिनविषारी असतो, त्याची माहिती त्याच्यात आहे। मी तिथे पॉज केलेलं आहे। बहुतेक हा पाण्यात राहत असावा, कारण इथे पाणी ठेवलेलं होतं आणि त्याच्यात तो होता। थोडं पुढं गेल्यावर ते पुन्हा एक स्टॅच्यू आहे। म्हणजे स्टॅच्यूमध्ये मागे उभं राहून फोटो काढून घेऊ शकतो, जणू काय आपण एखाद्या सापाला हातामध्ये घेतलाय असा। आम्ही इथे पण थोडीशी फोटोग्राफी केली आणि पुढे निघालो। इथं अजगर, मला काय अजगर दिसलं नाही। आम्ही पुढे निघालो। इथं छान क्रिएटिव्ह लिहिलेलं, विश यू अ गुड हेल्थ। इथून पुढे आल्यावर इकडे डाव्या बाजूला काही नाही आहे, किंवा असेल तर डेव्हलपमेंटमध्ये असेल, आत्ता तरी काही नाही आहे। आम्हाला इकडून उजवीकडे जाण्यासाठी सांगितलं आहे। नो एंट्रीपासून उजव्या बाजूला वळाल्यावर थोडं पुढं गेलं ना, इथून खाली एक रस्ता जातो। इकडे मोर आहेत। तिथे जाण्यासाठी रस्ता छान आहे। उजव्या बाजूला बहुतेक तलाव आहे। तलावाचं पाणी काही दिसत नाहीये, बघूयात पुढे जाऊन दिसतं का। चला आधी मोर बघून घेऊयात। नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत, ते कॅमेऱ्यातून दिसायला थोडासा अवघडच आहे। तलाव आहे हा, पण
हे काय नाही, मी कॅमेराचा झूम चेक करतोय. हा, इथे लांडोर दिसली. आता इथून पुन्हा वर जायचंय. तलावामध्ये पाणी फार कमी आहे आणि ते झाडं झुडपं जास्त दिसत आहेत. तलावासाठी आणखी एक व्ह्यू पॉइंट आहे, पण मला नाही वाटत की आज कुठून तलावाचं पाणी दिसेल म्हणून. लहान बाळांबरोबर त्यांची एनर्जी मॅच करणं थोडंसं आम्हाला अवघडच जात आहे. इकडे 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 छान.